स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपल्याला डिस्कस करायचं की शेवटचे 15 दिवस राहिलेले आहेत काही गोष्टींसाठी तुमच्या हातामध्ये। नक्कीच पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा विचार करायचा आहे आणि कोणत्या गोष्टीसाठी 15 दिवस राहिलेत हे सर्वच्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेड सर्वच्या सर्व लेजिट अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहेतच। ज्या मुलांनी काल कोडिंग कोर्समध्ये एनरोल केलेला आहे 7 नंतर त्यांना अजूनपर्यंत ऍक्सेस मिळाला नसणार आहे, तर आज अजून 3 वाजेपर्यंत, कारण आज रात्री पण लेक्चर सेकंड होणार आहे, सो तुम्हालाही लवकरच ऍक्सेस मिळेल। तसं तुम्हाला ईमेल सुद्धा येईल की तुम्हाला तुमच्या ऍपचा ऍक्सेस आलेला आहे म्हणून। सो ज्या मुलांनी आज काही मुलं एनरोल करतील किंवा ज्यांनी काल थोडंसं लेट एनरोल केलेलं आहे त्यांना आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऍक्सेस मिळेल। तुम्हाला त्या ईमेलमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक असणार आहे आणि त्याच्यामधून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करू शकता। कालचं झालेलं लेक्चर सुद्धा ते हार्डली 20 मिनिटाचं आहे, तेही सुद्धा तुम्ही बघू शकता आणि आज जे 8 वाजता सेकंड लेक्चर होणार आहे ते पण तुम्ही कंटिन्यू करू शकता। सो महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आता तुमच्याकडे 15 दिवस राहिलेत। हे 15 दिवस कशाचे मी पुन्हा तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या। तुम्ही कधी पाहुण्यांकडे गेलायत का रे? कोणत्या फॉर्म बद्दल मी बोलत नाहीये, कोणत्याही मी म्हणेन की कॅपराउंड रिलेटेड मी कोणत्याही नोटिफिकेशन देत नाहीये। मी तुमच्या पर्सनल लाईफ बद्दल तुम्हाला आठवण करून देतोय। लक्षात घ्या तुमच्याकडे आता 15 दिवस राहिलेत शेवटचे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत राहू शकता। आता मी काही गोष्टी एक्सप्लेन करतो, तुमच्या लक्षात येत आहेत का बघा। तुम्ही पाहुण्यांकडे राहायला गेला असाल, आत्या मामा काका काकू, जेव्हा त्यांच्याकडे राहायला जातो 2-4 दिवस आधी प्लॅन करतो, बरोबर, तिकीट काढतो, मग त्यांच्या घरी जातो, 3 ते 4 दिवस हार्डली राहतो, पुन्हा घरी यायचं, एक तिकीट काढतो, बस रेल्वे फ्लाईट कसं असेल तसं कार, आणि मग आपण घरी येतो। हीच सेम सिच्युएशन आधी आपण पाहुण्यांकडे जायला करायचो, हीच सेम सिच्युएशन आता तुम्हाला तुमच्या घरी जाण्यासाठी करावी लागणार आहे। कसं काय? कारण तुम्ही आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येताय, कॉलेज मोस्ट ऑफ दी मुलं गावाकडून पुणे मुंबई अशा शहरांमध्ये येतात किंवा मोस्ट ऑफ दी मुलं आपली घर सोडतायत। मग जेव्हा तुम्ही घर सोडतायत तुम्हाला रोज सुट्ट्या असणार आहेत का? नाही, तुम्हाला सुट्ट्या नसणार आहेत। तुम्हाला पुण्यातून मुंबईतून आपापल्या घरी जाण्यासाठी सुट्ट्या कधी असणार आहेत? दिवाळी, उन्हाळ्याच्या सुट्ट्या, छोट्या मोठ्या सुट्ट्या असणार आहेत। असं सलग 10-10 15-15 दिवस सुट्ट्या नसणारच आहेत। मग तेव्हा तुम्हाला तुमच्या घरी, स्वतःच्या आत्ताच्या घरी राहताय तिथेच येण्यासाठी आधी 7-8 दिवस तिकीट काढावं लागेल, हार्डली 3-4 दिवस राहता येईल आणि मग पुन्हा 7-8 दिवसांनी आपापल्या तुम्हाला कॉलेजला यावं लागणार आहे। याच्यानंतर आता मग ठीक आहे ना, इंजिनिअरिंग 4च वर्षाची, असं नाहीये। इंजिनिअरिंग झाले की तुम्हाला जॉब लागणार आहे, तो जो जॉब असणार आहे तोही पुणे मुंबई सारख्या शहरही असणार आहे। त्याच्यामुळे जे तुमचं घर आहे ते आता नक्कीच मागे पडणार आहे, किंवा मी म्हणेन की तुमच्याकडे आता शेवटचे 15 दिवस राहिलेत की हे माझं घर आहे म्हणायला। कारण त्याच्यानंतर तर 100% तुम्हाला मोस्ट ऑफ दी स्टुडंट्सना आपापल्या घरचं तिकीट काढूनच घरी जावं लागेल, पाहुण्यासारखं 4 दिवस राहावं लागेल आणि पुन्हा तुम्हाला वापिस तुमच्या शहरामध्ये जिथे कुठे तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे तिथे यावं लागणार आहे आणि भविष्यामध्ये हे सगळ्या गोष्टी होतच जाणार आहेत। मी जर आता तुमच्या कोणाचेही फोन्स बघितले, पालकांचे बघितले, मुलांचे बघितले, समजा एखाद्याला डी.वाय. पाटील लागले तर लगेच सर्च करतो डी.वाय. पाटील कॉलेज, डी.वाय. पाटीलच्या प्लेसमेंट्स, डी.वाय. पाटीलच्या बाजूला हॉस्टेल, डी.वाय. पाटीलच्या बाजूला हे सगळ्यांचे फोन मला माहिती आहे। कॅपराउंड 1 ची तुमची अलॉटमेंट हेच तुमच्या फोनच्या हिस्ट्रीमध्ये आता असणार आहेत। का? कारण मला माहिती आहे तुम्ही एवढे क्युरियस आहेत की आपल्याला जायचंय, पालकही त्याच डोक्यात आहेत। पण एक गोष्ट लक्षात येते का बघा पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, की आपण या कॅप राऊंडच्या भानगडीमध्ये गेल्या जसे निकाल लागलेत, पहिले रजिस्ट्रेशन झालं की कॅप राऊंड, मेरिट झालं की कॅप राऊंड 1 ची फॉर्म फिलिंग, लगेच त्याचा निकाल, आता कॅप राऊंड 2, बघता दिवस आलेले आहेत। शेवटचे 15 ते 20 दिवस राहिलेले आहेत तुमच्याकडे, तुम्हाला तुमच्या घरी राहण्याचे। मुलांना मी नक्की सांगेन की तुमचे शेवटचे 15-20 दिवस राहिले जबाबदारीचे। आता ही जबाबदारीचे कशी पुन्हा मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या। आता तुमच्यावर काही जबाबदारी नाहीये, तुम्हाला घर चालवायचं नाहीये, तुम्हाला काही आता करायचं नाहीये। आता तुमच्या मनामध्ये आलं कपडे घ्यायचे, आई वडिलांना सांगितलं कपडे घेतले, तुम्हाला वाटलं हे घ्यायचंय, लगेच आई वडिलांना सांगितलं घेतलं। आता इथून पुढे तसं नाही होणार आहे। 20 दिवसानंतर तुमच्यावर जबाबदारी सुद्धा वाढणार आहे। ती जबाबदारी कसली असणार आहे? काय एवढी आमच्यावर जबाबदारी वाढणार आहे? लक्षात घ्या, पालक त्यांच्या परीने, प्रत्येक पालकाच्या म्हणून अर्निंग प्रमाणे, त्याच्या कॅपॅसिटी प्रमाणे प्रत्येक पालक आपल्या मुलाला पैसे पाठवणार आहे। ते 5,000 असतील, 8,000 असतील, 7,000 असतील, डिपेंडिंग ऑन सिच्युएशन ते तुम्हाला पैसे पाठवणार आहे। त्याच्यातच तुम्हाला तुमची मेस करायची आहे, जेवण त्याच्यामध्येच करायचंय, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या रूमचं भाडं असेल, हॉस्टेल असेल, जे काही ते भाडं द्यायचंय, प्लस त्याच्यामध्येच तुम्हाला मग त्याच्यामध्ये थोडे काही पैसे उरले, मग त्याच्यामध्ये एखाद्या मूवीला गेलात, मग शर्ट घ्यायचा म्हणलं तर हाही विचार करावा लागेल की घरच्यांनी मला वडिलांनी 7,000 पाठवले होते, आता ते संपत आलेत, 500 रुपये उरलेत, मग तुम्ही 800 जरी शर्ट मनामध्ये असला
तरी घेऊ शकणार नाहीयेत, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि हीच जबाबदारी आता तुमच्यावर चालू होणार आहे येणाऱ्या 20 दिवसामध्ये. सो या गोष्टी तुम्ही नीट समजून घ्या की आपण खूप फास्ट फॉरवर्ड जातोय. तुम्हाला लक्षात आलं असेल बघा, तुमची 10वी लगेच 11वी 12वी, आता वाटलं अजून एक 2-3 महिने तर आहेत, तेही संपत आलेले आहेत. आणि 20 दिवसामध्ये तुम्हाला तुमचं घर नक्कीच सोडावं लागणार आहे. आणि मला माहिती आहे पालक सुद्धा पॅनिक आहेत. मी नक्की तुम्हाला सांगेन, तुमचे पॅरेंट्स, तुम्ही फक्त काय विचार करताय, मला चांगलं कॉलेज मिळालं पाहिजे, मला चांगली ब्रँच मिळाली पाहिजे. पण पालक असं विचार करत नाहीत. पालक विचार करताना त्यातल्या त्यात स्पेशली तुमची आई काय विचार करत असणार आहे की हा इतके दिवस कधी बाहेर गेलेला नाहीये, याला जेवायला भेटेल का, याला राहायला भेटेल का, हा इथे बाहेरच्या या दुनियामध्ये टिकू शकेल का, असे 100 प्रश्न तुमच्या आईच्या मनामध्ये आहेत. आणि मला माहिती आहे की जे आई लोक आहेत किंवा आई लोकांची जी संघटना आहे, ही संघटना आता 3 महिने झालं झोपलेलीच नाहीये. मुलं आपापलं थोडाफार टाइमपास करतायत, गेम खेळतायत, आनंदी आहेत, काही ना काही त्यांचं चालू आहे. वडील लोकांना या सगळ्या गोष्टींची सवय असते, त्याच्यामुळे ते पण त्यांच्या या फेजमध्ये असतात. पण ही जी ऍडमिशनची फेज आहे, ह्याच्यामध्ये सगळ्यात पॅनिक मला माहिती आहे ही आई लोकांची संघटना आहे किंवा मदर्स आहेत, सगळ्या खूप पॅनिक आहेत. आणि मला हे 100% माहिती आहे, कारण मी समजू शकतो या सगळ्या गोष्टी. मी जास्तीत जास्त पॅरेंट्स सोबत बोलतो. कित्येक मदर्स आहेत की ज्या झोपलेल्या सुद्धा नाहीयेत, 2-3 महिने झालं रात्रीतून उठून बसतायत आणि तेच ऍडमिशन कुठे होईल, काय होईल. ऍडमिशन होणार आहे हे त्यांनाही माहिती आहे, पण झालेलं माझ्या मुलाचं करिअर घडेल का, त्याच्यानंतर मग त्याला तिथे जेवायला भेटेल का, तो राहू शकेल का, असे 100 विचार त्या आईच्या मनामध्ये आहेत. आणि मी नक्कीच त्या सगळ्या आई किंवा मातांना मी नक्की सांगू शकतो की लक्षात घ्या, काहीही होणार नाहीये. महाराष्ट्र खूप सेफ आहे. जरी तुमची मुलं तुमच्यापासून लांब जात असतील तरी त्याच्यामध्ये काहीही टेन्शन घेण्यासारखं नाहीये. मलाही माझ्या भावा आत्ता, म्हणजे मी हे समजू शकतो, माझा धाकटा भाऊ आहे, त्याचं आत्ता ऍडमिशन झालं होतं आमच्यापासून, त्याला लांब पाठवायचं होतं. मलाही हेच विचार होते, पण आज मी बघतो तो जास्त मजा करतोय, बाहेर फिरतोय, खातोय, जेवतोय, काहीही अडचण येत नाहीये. त्यामुळे तुम्हालाही तेच सांगेन की असं तुमची मुलं बाहेर जाणार आहेत, काहीही अडचण येणार नाहीये, तेही नीट राहणार आहेत आणि काहीही टेन्शन तुम्हाला घ्यायचं नाहीये. मग मी सगळ्यांना, आई वडिलांना, मुलांना, प्रत्येकाला एक सांगेल की ठीक आहे, आता जे काही ऍडमिशन व्हायचं ते कॉलेज मिळालंय, जे काही कॉलेज घ्यायचं होतं ते भेटलेलं आहे. आता आपल्याला आपली पोझिशन समजलेली आहे की कोणतं कॉलेज मिळतंय, का अंदाज आलाय, मला इथे मिळतंय, तिथे मिळतंय, ही ब्रँच मिळते का, अंदाज तर आता आलेला आहे. तर आता उरलेले 15-20 दिवस, उद्यापासून फॉर्म फिलिंग आहे. फॉर्म फिलिंग एकदा तुमची कॅप राऊंड 2 ची झाली की त्याच्यानंतर फॅमिली टाइम मध्ये इन्व्हेस्ट करा. मुलांना मी सजेस्ट करेन की बघा, आई वडिलांसोबत मूवीला जाता येतंय का, कुठे फिरायला जाता येतंय का. पालकांना मी तेच सांगेल की हे 15 दिवस पुन्हा भेटणार नाहीयेत आणि हे 15 गोल्डन दिवस खूप तुमच्या लाईफ मधले महत्वाचे असतील आणि इम्पॉर्टंट असणार आहेत. जे काही कॉलेज मिळालंय ते मिळणारच आहे, जे काही कॉलेज आहे ते आता ऑलमोस्ट आपल्या गोष्टी फायनल झालेल्याच आहेत. तर याही गोष्टींचा तुम्ही विचार करावा असं मला वाटतं. आणि या गोष्टीतून येणाऱ्या 20 दिवसामध्ये आपल्याला हे घर आपलं सोडायचं आहे, हा मुलांनी डोक्यात विचार ठेवून काही गोष्टी तुम्ही जबाबदारीने लक्षात ठेवल्या पाहिजेत की जेवढे काही आईवडील त्यांच्या कॅपॅसिटीने पैसे पाठवणारच आहेत, तुम्हाला ते व्यवस्थितपणे खर्च करायचे, दुसऱ्या कोणत्याही चुकीच्या मार्गी जायचं नाहीये. हीच छोटीशी अपेक्षा, अभ्यास तुम्ही सगळेजण करणारच आहात, पण ऍटलिस्ट तुम्ही तुमच्या एक व्यवस्थित मार्गावर राहावं एवढीच तुमच्या आई वडिलांची तुमच्याकडून अपेक्षा आहे. आय होप हे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. या 15 दिवसामध्ये प्रत्येकाने प्लॅन करा. मला सांगा तुम्ही काय प्लॅन करणार आहेत. काही फॅमिलीज असतील ज्या फिरायला जातील, काही फॅमिली मूवीजवर जातील किंवा काही फॅमिली जेवण एकत्र करतील. काय असेल ते तुमच्या पद्धतीने तुम्ही 15 दिवसाचा छानपैकी प्लॅन बनवा. नक्की मला सांगा की तुम्ही काय प्लॅन केलाय आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. आणि सगळे प्लॅन्स सुद्धा मला कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.